छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वभावाचे अनेक पैलू तुम्हाला इतिहासामध्ये दिसतील. युद्धामध्ये दाखवलेले त्यांनी युद्ध कौशल्य, त्याचबरोबर युद्धामध्ये दाखवलेला गनिमी कावा आणि त्यांचं बुद्धिचातुर्य, याचबरोबर एखाद्या वेळेमध्ये किंवा प्रसंगामध्ये कशा पद्धतीने वागायचं, या सर्व गोष्टी आणि त्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगाने घेतलेला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक अतिशय कठोर आणि वाईट असा प्रसंग, ज्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी न डगमगता त्यांनी स्वतःचं मृत्यूपत्र देखील करून दिलं होतं. मित्रांनो, विचार करावा लागेल की अशी कोणती परिस्थिती आली असेल की त्या परिस्थितीमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना जिवंत असतानाच त्यांचं मृत्यूपत्र करावं लागलं असेल. मित्रांनो, तसं पाहता ही वेळ आहे ज्यावेळेस अफजल खानाची भेट व्हायची होती. त्यावेळेस अफजल खानाचं आक्रमण ज्यावेळेस स्वराज्यावरती आलं, त्यावेळेस ते आक्रमण कशा पद्धतीनं परतवून लावायचं याची सर्व कारण मीमांसा व यांच्या चर्चा महाराज आणि त्यांच्या सर्व लोकांसोबत होती. ही लोकांची शिबंदी चालू होती आणि याच वेळेमध्ये हा अफजल खान महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होता. एका पाठोपाठ एक आपल्या देवस्थानाचा अपमान करत होता, हिंदूवरती अत्याचार करत होता, देवळे फोडत होता, देवळात जाऊन धिंगाणे घालत होता. हा अफजल खान ज्यावेळेस स्वराज्यावरती चालून यायला निघाला, त्यावेळेस सर्वप्रथम हा तुळजापूर येथे पोहोचला. तुळजापूरला पोहोचल्याच्या नंतर त्याने तुळजापूरची देवी अक्षरेश फोडून दळून त्याची राख रांगोळी करून तुळजापूरच्या परिसरामध्ये टाकली आणि सांगितलं की हाच हिंदूचा देव, जो हिंदूला ताकद देतो, हीच हिंदूची देवता आहे, ज्याचं बळ छत्रपती शिवाजीराजे यांच्या तलवारीमध्ये आहे. त्याचबरोबर त्याने पंढरपूरला देखील हीच करण्याची मनशा होती, परंतु पंढरपूरमध्ये विठ्ठलाची मूर्ती काही लोकांनी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवली. परंतु मित्रांनो, हे सर्व करत असताना त्यांनी हिंदूची मंदिरं पाडली, हिंदूवरती अपराध केले, बऱ्याच पोराबाळांची अब्रू देखील या अफजल खानने घेतली. मित्रांनो, या सर्व गोष्टी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर दबाव निर्माण व्हावा आणि दबावाची परिस्थिती निर्माण करून महाराजांनी त्यावेळेस काहीतरी वेगळं पाऊल उचलावं आणि आपल्यासोबत लढाईसाठी मैदानात यावं, यासाठी या सर्व गोष्टीची ओटाठेव अफजल खानाकडून होती. यावेळेस महाराज मात्र अतिशय शांत आणि डोक्याने गनिमी काव्याने या अफजल खानला कसं संपवता येईल याचा विचार ते करत होते. मित्रांनो, याच काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई खूप आजारी होत्या आणि महाराजांना ही अतिशय बेताची अशी परिस्थिती होती की 2 हात करण्यास अफजल खानासोबत जायचे आणि त्याच वेळेस आपली जी काही बिमार पत्नी आहे तिला देखील निरोप द्यायचा. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सईबाईंचा निरोप घेतला. सईबाईंना सांगितलं की महाराज, तुमच्यावर 2 बाळांची जबाबदारी आहे. एक बाळ म्हणजे जे शंभूराजे, की ज्याला इथून पुढे आयुष्यामध्ये आई नसणार आहे, आणि दुसरं बाळ म्हणजेच हे स्वराज्य. हे स्वराज्य आता बाळसं धरत होतं, आता फुलत होतं आणि याच काळामध्ये या अफजल खानाची स्वारी आपल्या स्वराज्यावरती आलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज त्याचे 2 हात करण्यासाठी किंवा त्याचा पाडाव करण्यासाठी निघत होते. अशा वेळेसच कान्होजी काकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाची साथ दिली आणि ही अतिशय कटाक्षाची आणि परीक्षेची परिस्थिती होती. कारण की खान तसा पाहता हा अतिशय धिप्पाड आणि जबरदस्त ध्येयष्टीचा होता. त्याच्याकडे सैन्य होतं, तो चतुर देखील होता, परंतु खानाला संपवण्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक पद्धतीने विचार करून योजना आखली. मासाहेबाचा निरोप घेत असताना मासाहेबांनी डोळ्यात डोळे घालून सांगितलं, छत्रपती राजे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि काळजी घेत असतानाच हे देखील विसरू नका की याच खानाने आपली देवी फोडली आणि पंढरपूरला देखील गोंधळ घातला. दाखवून द्या त्या खानाला, ज्या खानाने आपल्या देवदेवतांचा अपमान केला आहे, त्या खानाला दाखवून द्या की ते देव आणि त्यांची ताकद तुमच्या तलवारीमध्ये येऊन बसली आहे.
तो खान विचारत होता की कुठे आहे तुझा महाराज, कुठे आहेत शिवाजी महाराज. तर त्या देवीचं रूप तुमच्या तलवारीमधून दिसून या आणि खानाला भेटून येताना हे सर्व उसून तुम्ही फेडूनच या. अशा प्रकारे जिजाऊ माता ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना जणू काही आदेशच करत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या डोळ्यात पाहिलं. जिजाऊंच्या डोळ्यामध्ये एक आग तर होतीच, आपल्या पुत्राविषयी प्रेम देखील होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही फळत होतं त्या स्वराज्याची भरपूर अशी चिंता होती. जिजाऊंनी सांगितलं की राजे, तुम्ही जात आहात, या मोहिमेवरती तुमचं काहीही बरं वाईट होऊ शकतं आणि प्राणनाश होण्याची दाट शक्यता या मोहिमेवरती होती. महाराजांनी क्षणाचा विलंब न करता मासाहेबाला उत्तर दिलं की मासाहेब, या मोहिमेवरती जर आमच्या जीवाचं किंवा आमचं काही बरं वाईट झालं तर शंभूबाळाला तुम्ही, ह्या 2 वर्षाच्या शंभूबाळाला तुम्ही सिंहासनावरती बसवा आणि तुमच्या आदेशाने संपूर्ण राज्यकारभार चालवा. महाराज एवढंच म्हणून थांबले नाहीत, तर महाराजांनी आपलं मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं आणि त्याच्यामध्ये नमूद केलं की या मोहिमेवरती जर काही माझं बरं वाईट झालं तर या उपरांत शंभूराजे आणि त्यांच्या माघारी मा जिजाऊ हे संपूर्ण स्वराज्य चालवतील आणि या सर्व सरदारांना किंवा या सर्व लोकांना जिजाऊंच्या हाताखाली किंवा जिजाऊंच्या आदेशाप्रमाणे या स्वराज्यामध्ये काम करावं लागेल. मित्रांनो, लक्षात घ्या, हे किती मोठं समर्पण होतं. अगदी हयात असतानाच, अगदी एखादी मोहीम लढण्या अगोदरच स्वराज्याविषयीची चिंता छत्रपती शिवाजी महाराजांची या घटनेतून दिसून येते. या घटनेमध्ये स्पष्ट दिसून येतं की माझ्या माघारी फक्त आणि फक्त स्वराज्य टिकलं पाहिजे आणि हे स्वराज्य टिकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हयात असताना त्यांचं स्वतःचं मृत्यू प्रमाणपत्र तयार करून मा जिजाऊच्या हातात दिलं आणि मा जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजीराजे हे अफजल खानाशी 2 हात करण्यास बाहेर पडले. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी हयात असताना स्वतःचं मृत्यू प्रमाणपत्र का करून दिलं होतं. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्याने व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल व माझे व्हिडिओ बघत चला. धन्यवाद. काय गोंधळ आहे? राजतीये बाहेर म्हणजे अरे काय बाहेर ते? बाहेर तमासगीर आल्या ती हा? आणि म्हणतात का म्हणजे म्हणतात का